नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी पर्वतावर असलेली 20 हेक्टर वनजमीन सध्या हनुमान जन्मस्थान संस्थेला देण्याचा प्रशासनाने निर्णय घेतलाय। मात्र ही जमीन देत असताना स्थानिकांना विश्वासात घेतलं गेलं नाही। एवढा मोठा भूखंड देत असताना अंजनेरीच्या गावकऱ्यांना त्याची कल्पना न देता परस्पर हा निर्णय घेतल्यानंतर गावकऱ्यांनी विरोध करण्यास सध्या सुरुवात केली आहे। त्यांचं पहिलं पाऊल म्हणजे ग्रामसभा घेत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात ठराव करत त्यास विरोध सुद्धा दर्शवला जातोय। हनुमान जन्मस्थान या संस्थेच्या माध्यमातून हनुमान मंदिर, प्रसादालय, भक्तनिवास, रस्ते आणि विकास सुद्धा केला जाणार आहे आणि त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची देखील यापूर्वी पर्यावरण प्रेमींनी माहिती दिलेली होती। त्यामुळे आजच्या ग्रामसभेत नेमकं काय मुद्दे मांडले जातात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, नेमका हा वाद काय आहे आणि काय नेमकी मागणी करतायत ग्रामस्थ? गौरी, खरं तर अंजनेरी गावामध्ये हा वाद नवीन नाहीये। यापूर्वी देखील अनेक विकास कामांच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी विरोध दर्शवलेला आहे। आता जर बघितलं तर हनुमान जन्मस्थान असलेल्या जी नावानं संस्था आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण एकूणच जर बघितलं तर जी 20 हेक्टर जमीन आहे ती महसूल प्रशासनाच्या माध्यमातून त्या संस्थेला हस्तांतरित करण्याचा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे आणि त्या सगळ्या दरम्यान स्थानिक ग्रामस्थांना त्याबाबत विश्वासात घेतलं गेलं नाही अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या सगळ्या निर्णयालाच एक प्रकारे या ग्रामस्थांनी विरोध दर्शवलेला आहे। एकूणच ही सगळी जी जमीन आहे ती जमीन देत असताना त्या संस्थेच्या माध्यमातून जो सर्वांगीण विकास होणार आहे त्यामध्ये हनुमानाचं मंदिर असेल, त्यासोबतच त्या ठिकाणी भक्तनिवास असेल, प्रसादालय असेल, असे विविध त्या ठिकाणी विकास कामे केले जाणार आहे। शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी रस्ता देखील केला जाणार आहे। त्यामुळे हा सर्व विकास होत असताना दुसऱ्या बाजूला स्थानिकांना याबाबत विश्वासात घेतलं गेलं नाही। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे इतकी मोठी जमीन, वनजमीन ती थेट एखाद्या संस्थेला दिला जात असताना त्याबाबतची पूर्वकल्पना ही स्थानिक ग्रामस्थ म्हणून त्यांना देणं अपेक्षित होतं। मात्र तसं न घडल्यानं हे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ग्रामसभेची हाक देण्यात आलेली होती। आजच्या दिवशी 11 वाजता ही ग्रामसभा पार पडणार आहे। होणाऱ्या बैठकीत नेमकं काय घडतं, काय मुद्दे उपस्थित केले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल।